देशभरातून माओवाद संपवण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेली 31 मार्चची मुदत अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे। बसवराजू सारखे मोठे माओवादी नेते ठार झाले। भूपती देवजीसह अनेकांनी आत्मसमर्पण केलं असलं तरी ज्याने 50 वर्षांपूर्वी माओवादी संघटनेच्या निर्मितीसाठी मुख्य भूमिका बजावली, अनेक वर्ष या संघटनेचे नेतृत्व केलं, तो माओवाद्यांचा मुख्य मार्गदर्शक नेता 10 कोटीपेक्षा जास्त बक्षीस असलेला मुपाल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती अजूनही सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलेला नाही। लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्या शोधासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणाकडून दंडकारण्यातल्या 6 राज्यांच्या सुरक्षा यंत्रणा प्रयत्न करतात। गणपती नेपाळ किंवा फिलिपिन्समध्ये असल्याची चर्चा आहे, मात्र निश्चितपणे सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी यावर उघडपणे बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळे गणपती नेमका कुठे आहे असा प्रश्न चर्चेचा विषय ठरलाय। धक्कादायकपणे गणपतीचे येणाऱ्या 2 दिवसात आत्मसमर्पण होईल का किंवा त्याला अटक होईल का अशा विविध चर्चा दंडकारण्यात सुरू आहेत। 15 राज्यातल्या 120 जिल्ह्यांमध्ये माओवादी संघटना पसरवणारा मुख्य सूत्रधार असलेल्या गणपतीच्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी। गणपती हे नाव गेली 50 वर्ष सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान म्हणून उभं आहे। प्राध्यापक असलेला करीमनगर जिल्ह्यातल्या बीरपूर येथील रहिवासी असलेला मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती 72-73 मध्ये वारंगलमध्ये प्राध्यापकाची नोकरी सोडून माओवादी विचार असलेल्या काही लोकांच्या संपर्कात आला। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंडापल्ली सीतारामय्या, नल्ला आदिरेड्डी, मल्लोजुला कोटेश्वरा उर्फ किशनजी यांच्या संपर्कात गणपती आला आणि त्यानंतर या चौघांनी मिळून पीपल्स वॉर ग्रुप ही संघटना सुरू केली। पीपल्स वॉर ग्रुप ते भाकपा माओवादी या नक्षलवादी किंवा माओवादी विचारधारा असलेल्या संघटनेनं मध्य भारतात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरपासून लगतचा तेलंगणा, संपूर्ण आंध्र प्रदेश, बस्तर, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगालपर्यंत संपूर्ण प्रदेश आपल्या संघटनेच्या नियंत्रणाखाली आणला। आपण जर बघितलं तर देशातल्या 16 राज्यातल्या 120 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये या माओवादी संघटनेच्या कारवाया पसरल्या। सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं करणाऱ्या या संघटनेचं नेतृत्व गणपतीनंच केलेलं आहे। गणपतीच्या पुढाकारातूनच 2004 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि MCC या 2 संघटनांचं एकत्रीकरण होऊन भाकपा माओवादी ही नवी संघटना अस्तित्वात आली आणि त्याचं नेतृत्व गणपतीकडे गेलं। गणपती हा भाकपा माओवादी या संघटनेचा महासचिव आहे, म्हणजे मुख्य नेतृत्व आहे। मात्र आपण जर बघितलं तर गणपतीच्या नेतृत्वातच संघटनेनं आक्रमकपणे देशात मध्य भारतामध्ये सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं केलं। शेकडो जवान हल्ल्यात ठार झाले। आंध्र प्रदेशचे गृहमंत्री माओवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले। चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर हल्ला झाला। अशा अनेक घटना आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2018 मध्ये प्रकृती अस्वस्थतेमुळे गणपतीनं पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली। बसवराजूकडे याचं नेतृत्व गेलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठरवलेल्या एका रणनीतीनुसार माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांचा ज्या हालचाली कारवाया सुरू आहे त्यामध्ये गेल्या वर्षी बसवराजू ठार झाला। भूपतीसारखा बडा मोहरा जो आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष 60 माओवाद्यांना घेऊन आत्मसमर्पण करायला पुढे आला। आत्ता परिस्थिती अशी आहे की माओवाद्यांची केंद्रीय समिती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी गणपतीचा अजूनही पत्ता नाही। गणपती नेमका कुठं आहे याकडे आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचं लक्ष आहे। गणपती नेपाळ किंवा फिलिपिन्समध्ये आहे अशी एक शक्यता आहे आणि त्याकडे IB, RA यासह दंडकारण्यातले जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांच्या यंत्रणा त्याच्या मागावर आहेत। मात्र गणपतीचा नेमकं काय होणार आहे, त्याला अटक करण्यात येईल की तो आत्मसमर्पण करेल याबाबत कोणीही काही सांगायला तयार नाही। सूत्र जे सांगत आहेत की गणपतीपर्यंत तेलंगणातले काही यंत्रणा जाऊन पोचल्या होत्या, तो नेपाळ किंवा फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती होती। मात्र या संदर्भात कुणी उघडपणे बोलायला तयार नाही। आता 2 ते 3 दिवस उरले असताना गणपती धक्कादायक पद्धतीने आत्मसमर्पण करेल का? मग हे आत्मसमर्पण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या समक्ष होईल की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष होईल याबाबत अजून स्पष्टता नाही। त्यामुळे येणारे 3 दिवस आपल्याला बघावं लागेल की गणपतीचं नेमकं काय होईल। न्यूज 18 मराठी, महेश तिवारी, गडचिरोली।